संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी महिलांसाठी भोंडला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने गेली 14 वर्ष परंपरा जपत चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन किसननगर मैदान क्रमांक 1 येथे करण्यात येते। सलग 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते। स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने उत्सवाच्या 7व्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी स्थानिक मुलांनी आपली कला सादर केली तसेच महिलांसाठी खास भोंडला आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान करून भोंडल्याचा आनंद लुटला। या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, संकल्प प्रतिष्ठानचे सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 7वा दिवस आहे नवरात्राचा। मला वाटतं देवी अजून 3 दिवस आहे आपल्याकडे आणि कदाचित कायमस्वरूपी ती आपल्या मनात असणार आणि तिचा आशीर्वाद आपल्यासोबत असणार। मी एवढंच सांगेन, कारण किसननगर हा प्रभाग आहे। आज गेले 14 वर्ष आपण नवरात्र करतो, पण मी बघते तिचा एवढा उत्सव मोठ्याने होत चालला आहे आणि आम्ही काय मोठे कार्यक्रम वगैरे करत नाही। स्थानिक कार्यक्रम होतात, स्थानिक लोक कार्यक्रम रूपांतर करतात, पण त्याचा सहभाग हा मोठा आहे। कारण आपण पैसे देऊन आणि समजा हे करून कार्यक्रम तर करतोच, पण स्थानिकांनी ह्या कार्यक्रमाचा मजा घेतात आणि स्थानिक कार्यक्रम करतो, हा सगळ्यात मोठा वैभव आहे आज या किसननगरच्या देवीचा आणि आमच्या संकल्प प्रतिष्ठानच्या देवीचा। की स्थानिक लोक, स्थानिक मुलं आज ह्या मुली करतायत, नारी शक्ती जे वुमन्स पॉवर दाखवत आहेत त्यांचं मी मुलींचं अभिनंदन करेन। कारण वुमन्स पॉवर काय त्यांनी सादर केलेलं आहे आमच्या सगळ्यांसमोर आणि आपली ही महिला शक्ती दाखवलेली आहे। तर ही महिला देवीच्या रूपात जेव्हा देवी येते इकडे आपल्या संकल्प प्रतिष्ठानमध्ये, तर मला वाटतं ह्या सगळ्या महिला ज्या येतात त्या तिच्या रूपात येत आहेत। न बोलता कार्यक्रम फक्त व्हॉट्सअपला टाकला जातो, बॅनर लावला जातो, पण एवढ्या उत्साहाने तो मोठ्याने होत चालला आहे। मला वाटतं हा कायमस्वरूपी असावं आणि मी आणि फाटक साहेब हा कार्यक्रम मला वाटतं कायमस्वरूपी जोपर्यंत आम्ही तोपर्यंत हा निर्धार आम्ही केलेला की हा कार्यक्रम करायचा।